कोपरगाव जवळून वाहणारी गोदावरी दुथडी भरून वाहू लागली. नांदूर मधमेश्वरचा 94,000 क्युसेक विसर्ग छोटा पूल वाहतुकीसाठी बंद. नगर परिषद, पोलीस व प्रशासनाचा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कोपरगाव वरच्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने कोपरगाव शहरालगतून वाहणारी गोदावरी आज शुक्रवार रोजी नदी दुपारी 3 वाजेपर्यंत दुथडी भरून वाहत आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून 94,497 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. यामुळे परिसरातील नदीकाठच्या नागरिकांनी सावधानतेने राहावे असा इशारा कोपरगाव नगर परिषदेने दिला आहे. नगर परिषदेचे कर्मचारी नदीपात्रावर लक्ष ठेवून असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडूनही नदीकाठच्या भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गोदावरी नदीवरील छोटा पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद केला आहे. नागरिकांनी पुलाचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. इतर धरणे व नद्यांतील विसर्ग. राज्यातील इतर नद्यांमधील स्थिती पुढील प्रमाणे आहे. भीमा नदी दौंड पूल 35,101 क्युसेक विसर्ग, घोड नदी 6,000 क्युसेक विसर्ग, भंडारदरा धरण 20,110 क्युसेक विसर्ग, ओझर बंधारा 8,035 क्युसेक विसर्ग. पुढील 24 तासात पाऊस सुरू राहिल्यास नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे. तसेच हिंगणी बंधाऱ्यावरूनही नागरिकांनी जाण्याचं टाळावे व वाहतूक करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन मुख्याधिकारी अजित निकत व तहसीलदार महेश सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे व संभाजी गायकवाड यांनी केले आहे. सतर्क 24 तास न्यूज रहीम खान पठाण, कोपरगाव. धन्यवाद.